नमस्कार, संगीता रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करते. आणि चवळीच्या शेंगा बनवणार आहे मी. चवळीच्या शेंगा अशा साफ मी धुवून घेतल्या व्यवस्थित आणि मागचे पुढचे डेट त्याचे मी चिरून घेतलेले आहेत. असं साफ करून घेतलं आणि बारीक बारीक तुकड्यामध्ये मी याला चिरून घेते. कांदा, टमाटर, हिरवी मिरची असं घालून याला फोडणी देते. मी जिरं घातलं, थोडंसं हिंग घातलं आणि बारीक चिरलेला मी सोबतच त्याच्यामध्ये कांदा घालते. कढीपत्ते घातलेले आहेत 7-8 पानं. मस्त कांदा भाजून घ्यायचा आपल्याला आता लाल कलर येतो. सोबतच मी हिरव्या मिरच्याचं पेस्ट बनवलेलं आहे. हे पेस्ट पण कांद्यामध्येच घालून घेणार आहे मी. सोबत त्याला भाजून थोडं मिरचीचा टेस्ट वेगळा येते, ते भाजून घ्यायचा अगोदर फोडणीमध्ये. हिरवी मिरची त्याच्यामध्ये लसूण आणि थोडासा कोथिंबीर आहे घातलेला, फिरवलेला मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याला भाजून घेते व्यवस्थित. सोबतच मी थोडे सुके मसाले घालते. मीठ घातलं, धनिया पावडर घातलं आणि थोडीशी हळद घालते. त्याला चांगलं व्यवस्थित फिरून घ्यायचं. तेलामध्ये भाजलं की खूप छान असा कलर येते. सोबत टमाटर टाकून देते मी. टमाटरला 1-2 मिनटं भाजायचं. व्यवस्थित शिजले की त्याच्यामध्ये शेंगा टाकून द्यायचं. बटाटा नाही टाकला तरी चालते चवळीच्या शेंगामध्ये, पण मी छोटासा बटाटा घेतलेला आहे, मस्त तुकड्यामध्ये चिरून घेतलेला आहे बारीक. बघू शकता तुम्ही. खूप छान अशा शेंगा कोवळ्या आता, एकदम छान आता. याला 5 मिनटं चांगलं झाकून ठेवायचं. पाण्याचा थोडं 3-4 शिंतोडे असे टाकायचे. पाण्याची गरज नाही टाकायची त्याच्यामध्ये. वाफेमध्ये भाजी होऊन जाते ती. अशी खूप छान भाजी आपली तयार झालेली आहे. व्यवस्थित असा बटाटा पण शिजला त्याच्यामधला. शेंग पण अशी मस्त शिजली. असं ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. खूप छान अशी भाजी झालेली आहे आपली तयार. थोडे एक लोणच्याच्या मिरच्या आणि चपाती, दही आहे. खूप चविष्ट लागते, खाऊन बघा. खूप छान झालं. आणि सोबतच संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. वाटलंच तर थोडं कमेंट करा. काही कमी जास्त झालं असेल तर मला पण समजेल. बाय.